बघा, एखाद्या दिवशी धावपळ असेल, पाहुणे आलेले असतील आणि आपण धावपळीमध्ये सकाळी पहाटे उठलो, स्नानादी कार्य झालं, चहा झाला, नाश्ता झाला, भोजनाची तयारी झाली, कपडे झाले, घरातले कामं झाले आणि अचानक जर आपल्याला वाटलं की सगळे कामं व्हायला लागले परंतु देवपूजा राहिली. अचानक जर आपल्याला असं वाटलं की देवपूजा आज राहून गेली, सूर्य डोक्यावर आला आणि देवपूजा राहिली. देवपूजा राहिली समजल्याबरोबर आपण धावपळ करत देवपूजा करायची आहे. म्हणून जसं देवाऱ्यामध्ये जाणार, गेल्यानंतर बरेच जणांकडून अशी क्रिया होते की वेळ कमी असल्यामुळे पटापट देव उचलणार, ताटामध्ये टाकणार, एकाच वेळेस डायरेक्ट पाणी फिरवणार. सगळ्यांच्या अंगावरून पाणी फिरवलं की ते देव एवढ्या घाईघाईत उचलणार आणि देवाऱ्यावर पाटावर जे काही असेल अशा पद्धतीने ठेवणार जसं खिचडी करण्यासाठी तांदूळ धुवून कुकरमध्ये टाकत आहेत. जशी त्या ठिकाणी देव ठेवले, गंध त्या ठिकाणी घेतला, पटापट एकदाच उगाळलेला गंध त्या ठिकाणी सगळ्या देवांना पटापट लावण्याचा प्रयत्न आपण करतो. का? वेळ कमी आहे म्हणून. त्यातही जर गंध लावायला लागले तर गंध लावत असताना आपण एवढ्या घाईघाईने गंध लावतो की गॅरंटी नाही की प्रत्येक देवाच्या कपाळालाच, कुणाच्या नाकाला, कुणाच्या तोंडाला, कुणाच्या केसांना. त्यात बिचारा लंगडा देव असा बसलेला असतो, घाईघाईमध्ये त्याला असं बसवलेलं असतं, तोंड खाली आणि पाय. त्याला कुठे गंध लागेल याची गॅरंटी. तशा अवस्थेमध्ये गंध लावला, दिवा लावला, घंटी वाजवली की देवपूजा झाली. श्लोक नाही, स्तोत्र नाही, मंत्र नाही, काहीच नाही. अगदी 2 मिनिटाच्या आत आपण देवपूजा उरकतो. म्हणजे एखादं रोजचं काम पूर्ण करावं तशा पद्धतीने आपण करतो. पण त्याच ठिकाणी जर आपण जेवायला बसलो तर घाईघाईने जेवतो का? कितीही घाई असली, भाजी तिखट असली तरी लोणचं घेणार, पापड घेणार, तेल घेणार. तिथे कुठेही कमी जास्त पडू देत नाही. का? कारण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे ती गोष्ट आपण विना कंटाळा करता करतो. कंटाळा न करता ती गोष्ट सहज आपल्याकडून होते. परंतु जी गोष्ट आपण जास्त मनावर घेत नाही, ज्या गोष्टीला विशेष महत्व देत नाही, ती आपण पटकन करून मोकळं होतो. याचा अर्थ आपल्याला